मित्रांनो, जीवन म्हणजे एक युद्धभूमी आहे, जिथे आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या संघर्षाशी झुंज देत असतो. कधी भीती, कधी चिंता, तर कधी अपयश आपल्याला खचवण्याचा प्रयत्न करतात. पण या सर्वांसाठी एक अनमोल मार्गदर्शन आपल्याकडे आहे, श्रीमद भगवत गीता. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेले उपदेश हे केवळ युद्धासाठी नव्हते, तर ते आपल्या दैनंदिन आयुष्यातही लागू होतात. गीतेचं वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त एका व्यक्तीसाठी नाही, तर प्रत्येकासाठी आहे. मग तो लहान असो किंवा मोठा, विद्यार्थी असो किंवा शिक्षक, समाजसेवक, राजकारणी, भक्त, ज्ञानी, कर्मयोगी, ऋषी, संत, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर असलेल्या प्रत्येकाला गीता मार्गदर्शन करते. आज आपण ह्या ग्रंथातील 12 अशा महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत, ज्या तुमच्या आयुष्यातल्या 90% समस्या सोडवण्यास मदत करतील. कोणत्या 3 गोष्टींमुळे माणूस बर्बाद होतो? आयुष्यात दुःख का येतात? मृत्यूची भीती कशी घालवायची? कोणत्या एका गोष्टीमुळे माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिला उपदेश, जे झाले ते चांगल्यासाठीच झाले. जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे, आणि जे होईल ते सुद्धा चांगल्यासाठीच होईल. दुसऱ्या अध्यायाच्या 38व्या श्लोकात कृष्ण म्हणतात, सुख आणि दुःख, लाभ आणि हानी, विजय आणि पराभव या साऱ्यांना समान मानून तू आपले कर्तव्य कर. जर तू निष्कपटपणे कर्म करशील तर पाप तुझ्याजवळ फिरकणारही नाही. मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्यामागे एक विशिष्ट कारण असतं? सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, प्रत्येक गोष्टी मागे एक दैवी योजना असते. कधी कधी आपण एखाद्या अपयशाने खचून जातो, पण नंतर समजतं की त्या अपयशामुळेच आपल्याला नवीन आणि चांगला मार्ग मिळाला. म्हणूनच श्रीकृष्णाने भगवत गीतेत सांगितलं आहे, जे झालं ते चांगल्यासाठी झालं, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे, आणि जे होईल ते सुद्धा चांगल्यासाठीच होईल. जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर ते देखील एका मोठ्या यशाची सुरुवात असू शकते. भविष्याची चिंता करण्यापेक्षा आणि भूतकाळाबद्दल पश्चाताप करण्यापेक्षा वर्तमान काळाचा पूर्णपणे स्वीकार करा, मनापासून जगा आणि संपूर्ण ताकदीने मेहनत करा. दुसरा उपदेश, तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या फळावर नाही. दुसऱ्या अध्यायाच्या 47व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, तुम्हाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या फळावर नाही. कर्माचे फळ कसे असेल याचा विचार करून कर्म करणे योग्य नाही, आणि काहीच न करणे तर अजिबात योग्य नाही. आज आपण बऱ्याच वेळा पैशासाठी, मोठ्या घरासाठी, आलिशान गाडीसाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी काम करत असतो. आपल्याला आपले ध्येय एवढ्या लवकर गाठायचे असते की आपले पूर्ण लक्ष फक्त निकालावरच केंद्रित असते. जेव्हा आपण कोणतेही काम करतो तेव्हा आपल्याला त्या कार्यात यश हवे असते, पण अनेकदा आपल्या अपेक्षांप्रमाणे परिणाम मिळत नाही आणि त्यामुळे आपण निराश होतो. भगवत गीता आपल्याला शिकवते की फळाची चिंता करण्याऐवजी फक्त आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करावे. उदाहरण म्हणजे जेव्हा एक विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतो, जर तो फक्त मी टॉप करेल का याच विचारात गुंतला तर त्याचा अभ्यासावर परिणाम होईल. पण जर तो फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करेल तर त्याला उत्तम यश मिळण्याची शक्यता अधिक असेल. भगवत गीता कर्माला फळापेक्षा जास्त महत्त्व देते. जेव्हा तुम्ही फक्त फळाकडे लक्ष देता तेव्हा तुम्हाला अपयशाची भीती वाटते, आणि जर अपेक्षित निकाल मिळाला नाही तर नैराश्य येते. म्हणूनच कर्मावर लक्ष केंद्रित करा, कारण योग्य प्रयत्न केल्यानंतर यश आपोआपच मिळते. तिसरा उपदेश, बदल हा निसर्गाचा नियम आहे. दुसऱ्या अध्यायाच्या 22व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जसे जुने कपडे टाकून माणूस नवीन कपडे परिधान करतो, तसेच आत्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, बदल हा निसर्गाचा नियम आहे. सूर्य उगवतो आणि मावळतो, ऋतू बदलतात, नद्या वाहत राहतात, आणि काळ कुणासाठी थांबत नाही. या सगळ्यांचा एकच अर्थ आहे, बदल अटळ आहे, आणि जो बदल स्वीकारतो तोच यशस्वी होतो. पण जर आपण बदलाच्या विरोधात गेलो तर संघर्ष आणि दुःख अनिवार्य आहे. उदाहरण म्हणजे जर एखादा शेतकरी उन्हाळ्यात पेरणी करू लागला तर त्याला अपेक्षित यश मिळणार नाही, कारण बदलत्या ऋतूनुसार पद्धती बदलणं आवश्यक असतं. चौथा उपदेश, आत्मा ना जन्म घेतो ना मरतो. दुसऱ्या अध्यायाच्या 20व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात,
आत्मा ना जन्माला येतो ना कधी मरतो. तो कधी नव्याने निर्माण होत नाही आणि कधी नाहीसा होत नाही. तो आजन्म, शाश्वत, नित्य आणि सनातन आहे. शरीराचा नाश जरी झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. मित्रांनो, जर आपल्या मनात भीती असेल तर आपण आयुष्यात काही मोठे साध्य करू शकत नाही. भीती आपल्या आकांक्षा आणि प्रगतीच्या सर्व शक्यता नष्ट करून टाकते. एक निडर आत्मा कोणत्याही बंधनात अडकत नाही, कारण त्याला माहिती असते की त्याला ना कैद करता येते ना रोखता येते. म्हणून मृत्यूची भीती बाळगण्याचं काही कारणच नाहीये, कारण आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही. भीती आणि चिंता हे आपल्या मानसिक शांततेचे दोन मोठे शत्रू आहेत. 5वा उपदेश, आपण रिकाम्या हाताने आलो होतो आणि रिकाम्या हाताने जाऊ. 2ऱ्या अध्यायाच्या 27व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मरण पावतो तो पुन्हा जन्म घेणार आहे. म्हणूनच जी गोष्ट टाळता येणार नाही त्याबद्दल दुःख करून उपयोग नाही. मित्रांनो, आपण भौतिक गोष्टींमध्ये इतके गुंतून गेलो आहोत की त्या आपल्या ताब्यात आहेत की आपणच त्यांच्या ताब्यात आहोत हेच विसरून गेलो आहोत. वास्तविकता अशी आहे की आपण ह्या जगात काही घेऊन आलेलो नाही आणि जातानाही काही घेऊन जाणार नाही. तरी आपण संपत्ती, वस्तू, ऐश्वर्याम यामध्ये इतके अडकून पडतो की आपल्याला वाटतं आपण कायमस्वरूपी जिवंतच राहणार आहे. म्हणूनच आयुष्यात कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे हे आपण योग्य प्रकारे ठरवले पाहिजे. कारण संपत्ती आणि वस्तूंचा आपण उपभोग घ्यायचा असतो, परंतु जर त्यांच्याशी आसक्ती झाली तर त्या आपल्यावरच राज्य करू लागतात. म्हणूनच जीवनाचा आनंद घ्या, पण भौतिक गोष्टींमध्ये अडकू नका, कारण शेवटी आपण रिकाम्याच हाताने ह्या जगाचा निरोप घेणार आहोत. 6वा उपदेश, वासना, राग आणि लोभ या 3 गोष्टींमुळे व्यक्तीचा सर्वनाश होतो. 16व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, माणसाच्या आत्म्याचा नाश करणारी 3 नरकाची दारे आहेत, काम, क्रोध आणि लोभ. म्हणूनच या 3 गोष्टी आपण नियंत्रणात ठेवल्या पाहिजे. वासना, फालतू इच्छांच्या आहारी गेल्यास आपण चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. राग, क्रोध आपल्याला नियंत्रित करू लागला तर आपल्या प्रियजनांनाही आपण गमावू शकतो. लोभ, लालच कधीच समाधान देत नाही, आपण कितीही मिळवले तरी अजून हवेसेच वाटते. 7वा उपदेश, तुम्ही जसे विचार करता तसेच तुमचे आयुष्य घडते. 18व्या अध्यायात 65व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, तू नेहमी माझा विचार कर, माझा भक्त हो, माझी पूजा कर आणि मला नमन कर. असे केल्याने तू नक्कीच माझ्याकडे येशील हे मी तुला सत्य वचन देतो, कारण तू मला प्रिय आहेस. तुम्हाला विश्वास असेल की तुम्ही आनंदी व्यक्ती आहात तर तुम्ही आनंदीच राहाल. जर तुम्ही नकारात्मक विचार मनात ठेवले तर उदासीनता तुमच्या आयुष्याचा भाग बनेल. 8वा उपदेश, ध्यानाची कला आत्मसात झाली की मन वाऱ्याविना जळणाऱ्या दिव्याच्या ज्योतीसारखे स्थिर होते. 6व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, जसा वारा नसलेल्या जागी असलेला दिवा शांत आणि स्थिर होतो, तसाच स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणारा योगी ध्यानस्थ अवस्थेत स्थितप्रज्ञ होतो. आपल्याला ध्यान, मेडिटेशन बरेचदा कंटाळवाणे वाटते. डोळे बंद करून शांत बसणे आणि विचारांपासून मुक्त होणे कठीण वाटते, पण आपल्या व्यस्त दिनचर्येतून काही वेळ काढून ध्यान करण्याची सवय लावली पाहिजे. तुम्ही घरात शांत कोपऱ्यात असाल किंवा ऑफिसमध्ये काही क्षण एकटे बसले, डोळे मिटून शांतता अनुभवली तर मनाला अपार शांती मिळते. भगवद्गीतेत अनेक ठिकाणी ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे, कारण ते अतशांती आणि साधनेचा सर्वोत्तम मार्ग आहे. ध्यान का बरे गरजेचे आहे? आजच्या धावपळीच्या जीवनात मन सतत अस्थिर राहते. अतिविचार, चिंता आणि मानसिक गोंधळ यामुळे आपण वर्तमानात जगू शकत नाही. पण ध्यान हा शांत आणि समाधानी जीवनाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. 9वा उपदेश, संशयी व्यक्तींसाठी ना ह्या जगात आनंद आहे ना परलोकात. 4थ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात, जो अज्ञानी आहे, श्रद्धाहीन आहे आणि सतत संशय घेतो तो नष्ट होतो. अशा व्यक्तीला ना ह्या जगात सुख मिळते ना परलोकात. संशय आपल्या मनात गैरसमज निर्माण करतो, तो आपल्याला गोंधळात टाकतो आणि आपल्या विचारांवर धुक्यासारखी नकारात्मकता पसरवतो. संशय आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवतो आणि आपल्याला घाबरट बनवतो. संशय कधीही सकारात्मक जीवन घडू शकत नाही, उलट तो नातेसंबंध, करिअर आणि संधी नष्ट करतो. उदाहरण म्हणजे, जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या प्रेमाबद्दल सतत शंका वाटत असेल
तर तो संबंध कधीच टिकू शकत नाही. कारण खऱ्या प्रेमात संशयाला जागा नसते. म्हणून जीवनात विश्वास ठेवा, स्वतःवर, इतरांवर आणि आपल्या प्रवासावर. कारण संशयाने फक्त नुकसानच होते. 10वा उपदेश. माणूस आपल्या मनाच्या शक्तीने उंच शिखर गाठू शकतो किंवा खाली पडू शकतो, कारण तो स्वतःच आपला मित्र आणि शत्रू आहे. 6व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, तुझा उद्धार तुलाच करायचा आहे. मनुष्याने स्वतःला उन्नतीसाठी प्रवृत्त करावे आणि स्वतःची अधोगती होऊ देऊ नये. कारण मनुष्य स्वतःचा मित्र असतो आणि स्वतःचा शत्रूही असतो. मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठा मित्र आणि शत्रू कोण आहे? तुम्ही स्वतःच. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कोणतेही संकट आरामात पार करू शकता. पण जर तुम्ही स्वतःवर शंका घेतली तर तुम्ही स्वतःचे नुकसान करून घ्याल. तुम्ही स्वतःच्या समस्या स्वतः सोडू शकता. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या समस्या इतर लोक सोडू शकतात, पण खरे उत्तर फक्त तुमच्याकडे आहे. 10 मित्र 10 वेगवेगळे सल्ले देतील, पण त्यातून कोणता योग्य आहे हे तुम्हालाच ठरवावे लागेल. 11वा उपदेश. तुमच्या मनात इच्छा येतील आणि जातील, पण त्यांना तुम्हाला नियंत्रित करू देऊ नका. 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, माणूस ज्या गोष्टींचा सतत विचार करतो त्याच्याबद्दल त्याच्या इच्छा उत्पन्न होते. इच्छेपासून आसक्ती निर्माण होते. आसक्तीपासून क्रोध जन्माला येतो आणि क्रोधामुळे माणूस भ्रमित होतो. भ्रमित झाल्यावर तो आपली शुद्ध विवेक बुद्धी गमावून बसतो. आपल्या सगळ्यांनाच काही ना काही हवं असतं. पैसा, यश, प्रेम, प्रतिष्ठा, इच्छा आणि आकांक्षा असणं अगदी स्वाभाविक आहे. पण खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा या इच्छांचा ताबा आपल्या मनावर आणि आयुष्यावर होतो. चुकीच्या मार्गाने इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर ते अधोगतीचे कारण बनते. ज्याला स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण नाही तो कायम असमाधानी आणि तणावग्रस्त राहतो. ह्या न संपणाऱ्या इच्छांच्या चक्रात अडकला तर शेवटी तुम्हाला दुःख, तणाव आणि अयशस्वी जीवनच मिळेल. उपदेश 12. जीवनातील समत्व जाणून घ्या आणि ते स्वीकार करा. 2ऱ्या अध्यायाच्या 48व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, समत्व म्हणजेच योग होय. जो सुख दुःख, यश अपयश या सर्व गोष्टींमध्ये समभाव ठेवतो तो खरा योगी असतो. आपण अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर जीवन आणि त्यातील सर्व गोष्टींना समान दृष्टिकोनाने पाहायला शिकतो. शरीर वेगळे असले तरी आत्मा एकच आहे, हेच अंतिम सत्य आहे. सुख आणि दुःख, यश आणि अपयश या सगळ्यांना समत्वाने स्वीकारले पाहिजे. म्हणूनच जीवनातील समता शिकून घ्या, कारण त्यातच खरी शांती आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणते तत्व जास्त महत्त्वाचे वाटते. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.